नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। इन्फॉर्मेशन अशी आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल नक्कीच। तर ज्या MPSCच्या MES एक्झामिनेशन आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या, याची जी पूर्व परीक्षा होती, सगळ्यात पहिले तिची तारीख 28 एप्रिल होती, त्यानंतर ती बदलली 6 जुलैला गेली, त्यानंतर 21 जुलैला आली आणि आता ती परत पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता ती 25 ऑगस्ट रविवारी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप सारा त्रास होत आहे, कारण ज्या परीक्षेचे मार्क्स फायनलला पकडले जाणार नाही त्या परीक्षेचा ड्युरेशन हा एवढा कालावधी होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्यामागचं कारण सुद्धा आयोगाने दिलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आपण थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहोत। तर एक कन्फर्म कॉन्क्लुजन स्टेटमेंट मी तुम्हाला देणार आहे, ते म्हणजे की आता जी MES ची एक्झामिनेशन 21 जुलै 2024 ला होणार होती, ती आता 25 ऑगस्ट म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 25 तारखेला रविवारी होणार आहे। तर ही पूर्व परीक्षा जी आहे, प्रिलिम एक्झामिनेशन आहे, इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी होते, सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील किंवा बाकी इंजिनिअरिंगचे, त्या विद्यार्थ्यांसाठी आता ही परीक्षा परत पुढे गेलेली आहे, पूर्व परीक्षा। ओके, आणि मी जसं सांगितलं ती पुढच्या महिन्यात होणार आहे। तर याच्या मागचं कारण काय दिलेलं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, जे कालच अपडेट आलेले आहे आयोगाकडनं, तर याच्यामध्ये त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे की आता जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक करून ज्या 524 जागा रिक्त पदांचा समावेश ऍडिशनली करण्यात आला होता, तर त्याच्यामध्ये काय आहे की तुमचे जे विद्यार्थी आहेत, अगोदर एकतर काही विद्यार्थ्यांनी ओपन मधनं फॉर्म भरला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांकडनं इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं सर्टिफिकेट आहे त्यांनी EWS मधनं फॉर्म भरला असेल। पण आता जे नवीन ज्याला म्हणतो आपण की आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्या आरक्षणासाठी म्हणजे काही विद्यार्थ्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळाले म्हणजे ते OBC मध्ये गेले, किंवा आर्थिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या SCBC ज्याला म्हणतो आपण। ओके, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आता काही जणांना त्याच्यामध्ये सर्टिफिकेट मिळाले आणि काही जणांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला, अडचणी आल्या। त्याच्यामुळे ज्या ऍडिशनल जागा आहेत याच्यासाठी ज्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा होता, बरोबर आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी एक विकल्प तुम्हाला दिलेला होता आणि त्या विकल्पामध्ये तुम्हाला ते सादर करण्याचं होतं। कारण ज्यावेळेस तुम्ही ओपन मधनं किंवा EWS मधनं ओपन मधनं ज्यावेळेस फॉर्म भरला तर बरेचसे विद्यार्थी हे पात्र ठरत नाहीत तुमच्या एज क्रायटेरियानुसार, आणि आता ते जर कॅटेगरीमध्ये गेले आणि त्यांना जर प्रमाणपत्र मिळालं असेल तर ते पात्र ठरत आहेत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी जो विकल्प होता तो सादर करण्यात आला होता। तर तो विकल्प स्पेसिफिकली संधी देण्यात आली होती। तर दिनांक 30च्या शुद्धीपत्रकानुसार ओपनचे विद्यार्थी आणि जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे म्हणजे EWS आहे, त्यांना अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग म्हणजे OBC याचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्या पद्धतीने काय करायचं होतं, तर फॉर्म भरायचा होता। पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, तर अर्ज सादर करण्याची जी संधी देण्यात आली होती त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना, बरोबर आहे, काही विद्यार्थ्यांना जे प्रमाणपत्र आहे ते वेळेत मिळाले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला। तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग किंवा इतर मागासवर्ग म्हणजे SCBC किंवा OBC हे विकल्प निवडण्याची मुभा दिलेल्या कालावधीमध्ये, ओके, तर बऱ्याच उमेदवारांकडे हे जे सर्टिफिकेट लागतं म्हणजे त्यांच्या प्रवर्गाचं, मागास प्रवर्गाचं जे जात प्रमाणपत्र लागतं, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि तशा पद्धतीचे जे अर्ज आहे, ऍप्लिकेशन आहे, ते आयोगाकडे सादर करण्यात आले की आम्ही आता त्या कॅटेगरीमध्ये तर आहोत पण आम्हाला अजून त्याच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही। तर मग या अनुषंगाने त्यांनी काय केलंय की त्याच्यामध्ये थोडासा चेंज केलाय आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांनी जी फॉर्म फिलिंग डेट आहे म्हणजे विकल्प सादर करण्याची जी डेट आहे ती एक्सटेंड केली आणि त्याच्यामुळे एकंदर जी एक्झामिनेशन आहे ती एक्झामिनेशन पुढे गेलेली आहे असं स्पष्ट मत आयोगातर्फे क्लिअर करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये ही एक्झाम आहे बघा आता 25 ऑगस्ट 2024 ला। तर विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी हेच त्यांनी म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून एक त्यांनी ऍडिशनल काय म्हटलेलं आहे बघा, की जे तुम्ही MPSC स्टेट सर्व्हिस असेल किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल तर जी मूळ जाहिरात होती त्याच्यामध्ये ओपन किंवा EWS मधनं तुम्ही अर्ज केलेला असेल आणि आता तुम्हाला SCBC किंवा OBC मधनं जात प्रमाणपत्र मिळालं असेल तर तुम्हाला ते विकल्प सादर करणं आवश्यक आहे। आणि याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर तुम्हाला स्पेसिफिकली तुम्ही सुरुवातीला EWS किंवा ओपन मधनं अर्ज केला होता
आणि आता तुम्हाला सर्टिफिकेट मिळाले तरी तुम्ही एससीबीसी किंवा ओबीसी मध्ये अप्लाय केलं नाही तर तुमचा ईडब्ल्यूएसचा जो अर्ज आहे किंवा जे काय म्हणतात तुम्ही जे अप्लाय केलं होतं बघा, त्यांनी स्टेटमेंट मी वाचून दाखवतो बघा. सगळ्यात पहिले तर त्यांनी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यपत्रित सेवा म्हणजे जे गॅझेटेड एक्झामिनेशन आहे याची प्रीलिम परीक्षेकरता मूळ जाहिरात अनुसरून ओपन किंवा ईडब्ल्यूएस अर्ज केलेल्या उमेदवारांना एससीबीसी किंवा ओबीसीचा दावा करण्याकरिता विकल्प करण्यासंदर्भात खालील कार्यवाही करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस ओपन किंवा तुमच्या ईडब्ल्यूएस मधनं अर्ज केला होता आणि आता तुमच्याकडे कागदपत्र आल्यामुळे एससीबीसी किंवा ओबीसी मधनं तुम्हाला अप्लाय करायचंय तर त्याच्यासाठी काय करायचंय तुम्ही, तर तुम्ही तुमची जी ऑनलाईन प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये माय अकाउंट मध्ये जाऊन तिथे स्पेसिफिकली एक जी लिंक दिलेली आहे त्याच्यातल्या क्वेश्चन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जी काही इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन माहिती त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला टाकायचे आहेत. दुसरी गोष्ट, एससीबीसी आणि ओबीसीचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. एखादा विद्यार्थी या ऍप्लिकेशन मध्ये गेला तर त्यांनी अगोदर जे काही ऍप्लिकेशन केलं होतं ज्या कॅटेगरीमधनं ओपन असेल ईडब्ल्यूएस तर ते तुमचं रद्द होणार आहे. आणि तसंच एससीबीसी आणि ओबीसी विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही. म्हणजे जर तुम्ही या पर्टिक्युलर स्पेसिफिक ज्याला म्हणतो ऑप्शन वरती गेलात एससीबीसी किंवा ओबीसी तर तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये कन्सिडर कुठल्याही परिस्थितीमध्ये करण्यात येणार नाही आणि भविष्यात कुठल्याही स्टेपला सुद्धा तुम्हाला कन्सिडर करण्यात येणार नाही. तसंच एससीबीसी आणि ओबीसी जे कास्ट सर्टिफिकेट आहे ओके, तर एससीबीसी आणि ओबीसी जात प्रमाणपत्र मिळाले आहे अशा ईडब्ल्यूएसच्या दावा केलेल्या उमेदवारांनी एससीबीसी अथवा ओबीसी विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवाराचा ईडब्ल्यूएस घटकातील दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे बघा, स्पेसिफिकली त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या की जर तुम्ही पर्टिक्युलर एससीबीसी आणि ओबीसी तुम्हाला मिळाले डॉक्युमेंट्स आणि त्यानंतर तुम्ही इथं विकल्प सादर केला नाही तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचा फायदा मिळणार नाही जर तुम्ही काहीच केलं नाही तर. ओके, आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्यांनी विकल्प कधीपर्यंत सादर करायचा आहे तुम्हाला, तर 14 ऑगस्ट 2024 ओके रात्री 12 वाजेपर्यंत हा विकल्प तुम्हाला सादर करायचा आहे. आणि 15 जुलै ही स्टार्टिंग डेट आहे 2 वाजेपासून आणि 14 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. कॉन्क्लुजन लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कशामुळे ही एक्झाम पोस्टपोन झालेली आहे परत एकदा, तर जे विद्यार्थी ओपन म्हणजे खुला आणि ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटक याच्यामधनं सुरुवातीला फॉर्म भरला होता आणि त्या विद्यार्थ्यांना अजून सर्टिफिकेट मिळालं नाही, अडचणी आल्या, त्यांनी आयोगाकडे अर्ज केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता परत तो जो विकल्प भरण्याचा कालावधी आहे तो वाढवलेला आहे 15 जुलैपासून तर 14 ऑगस्ट पर्यंत केलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना एससीबीसी आणि तुमचा पर्टिक्युलर ओबीसी मध्ये जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं असेल तर तुम्ही या तारखेपर्यंत ते तिथे तुमच्या प्रोफाईल मध्ये जाऊन माय अकाउंट मध्ये जाऊन क्वेश्चनचे सगळे आन्सर्स लिहायचे आहेत. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएसचे होते अगोदर आणि त्यांना आता प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि तरी यांनी हा विकल्प सादर केला नाही तर त्यांना ईडब्ल्यूएसचा सुद्धा दावा राहणार नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि याच्याशी संबंधित सगळे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. ओके, आणि प्रस्तुत परीक्षेकरिता एससीबीसी किंवा ओबीसी चा दावा करणाऱ्या उमेदवारांनी 2023-24 24-25 या आर्थिक वर्षात वैध असणारे एनसीएल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परत एकदा सांगतो बघा, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षाचं फायनान्शियल इयरचं, अकॅडमिक नाही फायनान्शियल इयरचं एनसीएल तुम्हाला सादर करणं बंधनकारक असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या महत्वाच्या अपडेट्स आहेत आणि त्याच्यामुळे ही जी तारीख आहे ती पुढे गेलेली आहे. निश्चितच विद्यार्थ्यांसाठी थोडासा त्रासदायक काम आहे पण तरीही आता आपल्याला पर्याय नाही. काही विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या अनुषंगाने आयोगाने हे स्पष्टीकरण आणि एक ज्याला म्हणतो नोटिफिकेशन काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमईएस फाउंडेशन म्हणजे मुख्य परीक्षेची तयारी सिव्हिलचे आपले विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे मेकॅनिकलचे करणार असतील तर त्यांच्यासाठी ही एक बॅच आहे.
तुम्ही आमच्या 788 781 1411 वरती कॉल करू शकता आणि पूर्व परीक्षेसाठी PYQ सगळे जे जुने राज्यसेवा, कृषी सेवा, वनसेवा, फॉरेस्ट सेवा आणि अभियांत्रिकी सेवेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न असलेलं घटक वर्गीकृत किंवा ज्याला म्हणतो आपण टॉपिक वाईज क्वेश्चन्स या बुकमध्ये दिलेले आहेत. आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नक्कीच भेट दिलेली असेल. आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करा, या व्हिडिओला सुद्धा फॉलो करा आणि जर इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या 5 मित्रांना ही द्यायला विसरू नका. थँक्यू सो मच.